श्री परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र. लेखिका सौ शिल्पा टेंबे. अभिवाचन सौ शिल्पा टेंबे. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय. श्रीराम अध्याय 36 भाग 1. महाराजांचा 22वा चातुर्मास चिखलदऱ्यास झाला. यापूर्वीही 2 चातुर्मास स्वामींनी येथे केले होते. येथील शांतता, एकांत महाराजांना विशेष प्रिय होता. येथे दक्षिणी ब्राह्मणांची 4 घरे होती, त्यामुळे महाराजांची भिक्षेची उत्तम सोय झाली. महाराज चिखलद्यास चातुर्मासासाठी आहेत हे कळताच अनेक लोक ब्राह्मण स्वामींची सेवा घडावी म्हणून चिखलद्यास येऊन राहिले. निसरपूरवरून गंगाधरपंत वैद्य आणि मंडळी आली. इंदूरवरून लक्ष्मण शास्त्री टिल्लू आले. तसेच नागपूरवरून पण काही मंडळी आली. सर्वजण स्वामींची सेवा करावयास मिळावी म्हणून येथे मुक्कामच करायला आली. त्यात ब्राह्मणांची संख्या जास्त असल्याने महाराजांच्या भिक्षेची सोयही झाली. महाराज साखर अजिबात खात नसत. गूळ, तूप, गव्हाची पोळी त्यांना सोसत नसे. ते ज्वारीची भाकरी, ताक, मीठ, भात एवढेच पदार्थ, तेही फक्त 8 घास इतकेच खात. शरीराला आवश्यक म्हणून ते अन्न ग्रहण करीत. भोजनानंतर 1-1.5 तासाने थोडे काळे मीठ पाण्यातून घेत, तर कधी ताकात मीठ घालून पीत. संग्रहिणीच्या विकारामुळे पाण्याऐवजी ताक त्यांना पचत असले तरी एकच वेळ ताक सेवन करत. भक्तमंडळी ताक देत, पण स्वामी ते दर्शनार्थी लोकांना वाटून टाकत. चिखलद्यास चातुर्मासास सुरुवात झाली, पण पाऊस हवा तसा सुरू झाला नव्हता. त्यातच श्रावण महिन्यात उलट्या जुलाबाची साथ येऊन त्यात अनेक लोक मृत्युमुखी पडले. स्वामींनी लोकांना श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ हवन करा म्हणून सांगितले, परंतु लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मृत्यूचे प्रमाण वाढतच होते. यामुळे स्वामी बेचैन झाले. परगावाहून जे लोक दर्शनासाठी येत होते त्यांना स्वामी परत पाठवत होते. गावात महामारी सुरू झाली होती. राहण्यास जागाही नव्हती. इतके लोक या महामारीत मृत्यू पावत होते की त्यांच्या देहक्रियेसाठी लाकडे, गोऱ्या यांचा तुटवडा पडू लागला. महाराजांच्या दर्शनार्थ आलेल्या लोकांसाठी भोजन तयार करावयास सरपण मिळणे कठीण होऊन बसले. तेव्हा बडवाणीचे खाजगी दिवाण आणि त्यांच्या काही मंडळींनी लाकडे, पाणी, पत्रावळी पुरवल्या. पुढेही चातुर्मास संपल्यावर महाराजांचा मुक्काम येथे झाला. तेव्हा बडवाणी येथील संस्थानिकांनी लाकडे, सरपण पुरवले. तसेच स्वयंपाकाची व्यवस्थाही पाहिली. चिखलदा नर्मदा नदीच्या उत्तर किनारी तर बडवाणी दक्षिण तीरावर. बडवाणी येथील राजे ठाकोर साहेब हे महाराजांचे परमभक्त होते. स्वामींची सेवा करावी या हेतूने ते सर्व व्यवस्था जातीने पाहत. कशाचीही कमतरता पडू देत नसत. महाराज चिखलद्यास आल्यापासून त्यांच्या दर्शनार्थ येणाऱ्या लोकांचा ओघ वाढतच होता. कार्यक्रमही भरगच्च असे. महाराज पहाटे प्रस्थानत्रयी समजावून सांगत. सकाळी जिज्ञासूंना ब्रह्मकर्म, शास्त्राभ्यास शिकवत. तसेच योगाभ्यासही करून घेत. दुपारी लोक आपल्या अडचणी, संकटे यावर उपाय विचारत. महाराज त्यांना संकट निवारणार्थ अनेक उपाय सांगत. संध्याकाळी अबालवृद्धांसाठी पुराण सांगत. कधी दिवस उगवतो, कधी संपतो हे लोकांना कळतच नसे, इतका व्यस्त दिनक्रम असे. जसा महामारीचा उपद्रव वाढला तसे सरकारी नियम सक्त झाले. सरकारी अधिकारी लोकांना येण्यास बंदी घालू लागले. महाराजांनी महामारीवर देवी अनुष्ठान सांगूनही लोकांनी ते न केल्याने उपद्रव वाढतच गेला. शेवटी एके दिवशी महाराज दंडकमंडलू घेऊन गावाच्या सीमेवर जाऊन बसले. या त्यांच्या वागण्याने लोक गडबडून गेले व त्यांनी महाराजांना विचारले, आपला चातुर्मास चालू असता आपण असे इथे येऊन का बसलात? आमचे काही चुकले का? आम्ही काय करावे? स्वामी खिन्न होऊन बोलले की या गावात महामारीची साथ वाढली. आम्ही उपाय सांगूनही आमचे कोणी ऐकले नाही. साऱ्यांची यापुढेही या महामारीवर दुरावस्था होईल, संहार होईल. पुढे येणारे भयाण दिवस पाहण्याची माझी तयारी नाही. हे दुःख उघड्या डोळ्यांनी मी पाहू शकणार नाही. यासाठी गाव सोडावे हेच बरे. यासाठीच आम्ही गावाच्या सीमेवर येऊन बसलो. हे स्वामी म्हणता सर्व लोक एकमेकांकडे पाहू लागले. त्यांना स्वामींच्या निश्चयी वृत्तीची कल्पना होती.
लोकांच्या कल्याणार्थ आज ते आपला चातुर्मासही मोडून सर्व नियम झुगारून येथून जातील याची जाणीव लोकांना होती. सर्व लोक स्वामींना शरण गेले. त्यांच्या पायावर लोळण घेऊन लोकांनी विनवणी केली की यापुढे आपण जे सांगाल तसेच सर्व करू, तसेच वागू. आपल्या मनाविरुद्ध आम्ही वागणार नाही. झालेल्या अपराधाबद्दल आम्हाला क्षमा करावी, असे म्हणून सर्व लोक पुन्हा पुन्हा विनवू लागले. तसे महाराजांचे मन द्रवले. ते त्या लोकांना म्हणाले, मी देवीला वचन दिले आहे की सप्तशतीचे पाठ व देवीचे हवन करू. त्यामुळे चला आता अनुष्ठान करूया. मग पुढे सर्वजण गावात परत आले व ब्राह्मणांकडून सप्तशतीचे पाठ देवीचे हवन करून घेतले. हे अनुष्ठान पूर्ण होताच गावातील महामारीची साथ आटोक्यात आली. मृत्यूचे प्रमाण कमी होऊन पुढे ती साथ आटोक्यात येऊन महामारीचा उपद्रव थांबला. या महामारीमुळे सरकारने लोकांच्या येण्या जाण्यावरही बंधने घातली होती. त्यामुळे दर्शनाला येणाऱ्या लोकांचे प्रमाण कमी झाले आणि त्यामुळे महाराजांना थोडा विसावा मिळाला. परंतु एवढ्या परिस्थितीतही अनेक अडचणींवर मात करून लोक येतच होते. महाराजांच्या पुढे अक्षरशः धनाचा ढीग जमला, परंतु महाराज कधीही धनास स्पर्श करत नसत. येणारे धन ही देवाची संपत्ती आहे. या देवाच्या खजिन्याचा उपयोग लोकांची सोय व्हावी म्हणून महाराजांनी या खजिन्यातून पुजाऱ्यांच्या जागेत एक छप्पर बांधून घेतले. परंतु देवाच्या मनास काही ते पटले नाही. त्यांनी महाराजांना सांगितले की या छपराचा पुजाऱ्यांनी वापर करू नये, ते ताबडतोब काढून टाकावे. गुरुरायांनी देवाला समजवले की उद्या गुरुपौर्णिमेचा दिवस असल्याने उत्सवाला अनेक लोक येतील. त्यांचे स्वयंपाक पाणी पूर्ण झाले की संध्याकाळी छप्पर पाडून टाकीन. पण देवास हे रुचले नाही. शेवटी देवानेच येऊन रात्रीच्या वेळी ते छप्पर पाडून टाकले. महाराज चातुर्मासासाठी चिखलद्यास आहेत हे समजताच महाराजांचे परमभक्त धोंडोपंत कोपरकर यांना महाराजांच्या दर्शनाची ओढ लागली. ते सिद्धपूर येथील होते. महाराजांनी नर्मदा काठी यावे म्हणजे आपल्याला त्यांचा सहवास मिळेल व सेवा करता येईल या हेतूने त्यांनी महाराजांना पत्र लिहिले व त्यात त्यांनी महाराजांना म्हटले की बरेच दिवसात आपले दर्शन झाले नाही. मला आपल्या दर्शनाची तीव्र इच्छा आहे. तरी आपण मला येण्याची परवानगी द्यावी व माझे मनोरथ पूर्ण करावे. महाराजांना पत्र मिळताच त्यांनी पत्राचे उत्तर दिले की मोरटक्का ते चिखलदा हे अंतर 80 मैलाचे आहे. प्रवासही अवघड आहे. नर्मदा प्रवाहातून प्रवास करणे शक्य नाही. किती दिवस लागतील हेही सांगता येत नाही. तेव्हा पत्राद्वारेच आपण दर्शन घेऊन समाधान मानावे. दर्शनासाठी धावपळ घाई करू नये. पत्राचे उत्तर मिळाले तरी धोंडोपंतांचा जीव महाराजांच्या दर्शनासाठी तळमळत होता. काय करावे, कसे करावे? महाराज इतक्या जवळ आले आहेत तर कितीही कष्ट पडले तरी गुरुरायांच्या दर्शनास जावे. माझ्या मनातला भाव ओळखून स्वामी मला क्षमा करतील असे मानून धोंडोपंत सहकुटुंब निघाले. बरोबर दिनकरराव जोशी, शंकरराव आत्रे, जगन्नाथराव शर्मा ही मंडळीही होती. इंदूरला त्यांना महाराजांचे दुसरे परमभक्त सखाराम शास्त्री टिल्लू हेही भेटले. सर्वांनी इंदूर ते मोरटक्का हा प्रवास रेल्वेने केला व पुढे नावेतून प्रवास करून सर्वजण चिखलद्याच्या घाटावर उतरले व स्वामींच्या दर्शनार्थ निघाले. महामारीची साथ असल्याने सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांना गावात जाण्यास मनाई केली. धोंडोपंतांनी व सखाराम शास्त्री यांनी सरकारी अधिकाऱ्यांची समजूत घालून स्वामी दर्शनासाठी ते गावातील मारुती मंदिरात येऊन पोहोचले व स्वामींना दोघांनी साष्टांग दंडवत घातला. स्वामींनी त्यांच्याकडे अत्यंत रागाने पाहिले व विचारले, पत्र मिळाले नाही का? धोंडोपंत अत्यंत काकुळतेने म्हणाले, आपल्या दर्शनाची ओढ मला स्वस्थ बसू देईना. मी आपला आज्ञाभंग केला आहे, पण मला भानच राहिले नाही आणि दर्शनाच्या तीव्र इच्छेतून ही कृती घडली. आपल्या आज्ञेचा मी भंग केला आहे. आपण मला आपले लेकरू समजून क्षमा करावी. ते ऐकताच स्वामी म्हणाले, आता झाले ना दर्शन, मग क्षणभरही येथे थांबू नका. लगेच आलात तसेच परत फिरा. गुरुरायांचा राग पाहून सखाराम शास्त्रीने महाराजांचे चरण धरून लोटांगण घातले व ते विनवू लागले की हे माऊली, आम्ही 4 दिवस नर्मदेतून प्रवाहाविरुद्ध उलटा प्रवास करून येथे आलो आहे. या 4 दिवसात अन्नही ग्रहण केलेले नाही.
आज प्रदोष आहे. आपल्या आज्ञेप्रमाणे आम्ही आत्ताच निघालो तर प्रदोषाचे पारणे कसे आणि कुठे करणार? सर्वजण भुकेलेले आहेत. आमच्या पुढे बिकट प्रश्न उभा राहिला आहे. हे ऐकून स्वामींनी स्मित केले व ते म्हणाले, प्रदोष येथे सोडा. काही काळ विश्रांती घ्या व मग निघा. हे ऐकून दोघांनाही आनंद झाला. घाटावर येऊन त्यांनी सर्वांना स्वामी काय म्हणाले ते सांगितले व नंतर सर्वजण शंकर मंदिराच्या ओरीवर उतरले. लगेच नर्मदेत स्नान करून सर्वजण महाराजांच्या दर्शनास आले व ते दर्शन घेऊन आपल्या मुक्कामी शंकर मंदिराच्या ओरीत परतले. महाराजांनी सर्वांना सामान घेऊन आपल्या निवासस्थानी बोलवले व नंतर त्यांनी धोंडोपंतांच्या मंडळींना सांगितले की पिठलं भात करावा. महाराजांना माहिती होते की धोंडोपंत कुणाच्याही हातचे खात नाहीत. महाराजांना धोंडोपंतांविषयी विशेष प्रेम होते. सर्व मंडळींनी आन्हिके उरकली व नैवेद्य वैश्वदेव करून प्रदोष सोडला. धोंडोपंतांनी स्वामींना परशुराम भटाचा निरोप सांगितला की त्यांनी ब्राह्मण समाराधनेसाठी पैसे पाठवले आहेत असे म्हणून त्यांनी काही पैसे महाराजांच्या समोर ठेवले. बेसनाच्या लाडवाचा बेत करावा असे ठरले. काही दिवस ही मंडळी महाराजांच्या सहवासात राहिली व भाद्रपद प्रतिपदेला तिथून निघून आपापल्या गावी पोहोचली. महाराज जरी भक्तांवरती कितीही रागवले तरी त्यामागचे प्रेमच असायचे. भक्तांच्या श्रद्धेची परीक्षाच असायची ही. चिखलद्याच्या या चातुर्मासाच्या काळात एक गृहस्थ महाराजांना भेटावयास आले. आल्यावर त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. महाराज भक्तांवर जरी कितीही रागवले तरी त्यामागे प्रेमच असायचे. भक्तांच्या श्रद्धेची परीक्षाच असायची ही. चिखलद्याच्या या चातुर्मासाच्या काळात एक गृहस्थ महाराजांना भेटावयास आले. आल्यावर त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला व अत्यंत नम्रपणे प्रश्न विचारला की महाराज, आमच्यासारख्या जडजीवाने ईश्वराची भक्ती कशी करावी? ईश्वरावर आमचे प्रेम कसे जडेल? भक्तीचा ओलावा मनात निर्माण कसा होईल? आमचा उद्धार कसा होईल? याकरिता उपाय सांगावा, मार्ग दाखवावा. त्या गृहस्थांचा प्रामाणिकपणा पाहून त्यांचे विचार ऐकून महाराज म्हणाले, श्री ज्ञानेश्वरी, दासबोध, श्री एकनाथी भागवत, तुकारामांची गाथा, भक्तिविजय यासारख्या ग्रंथांचे नित्य नियमाने वाचन करावे व असे दीर्घकाल अखंड वाचन केल्याने ईश्वराप्रती प्रेम उत्पन्न होईल, मार्ग सापडेल. याचे उदाहरण म्हणून महाराजांनी एक गोष्ट सांगितली. तेलंगणातील एक विद्यार्थी केवळ परीक्षार्थी होता. रामानुजाचार्य शंकराचार्य यांची भाष्य हा मोठ्या कष्टाने वाचे. हा विद्यार्थी स्वामींकडे आला व स्वतःच्या अध्ययनाचे गोडवे गाऊ लागला व उत्तम यश मिळावे म्हणून आपल्या दर्शनासाठी आलो आहे असे म्हणू लागला. महाराजांनी त्याला प्रश्न विचारला की भगवद्गीतेवर द्वैत, विशिष्टाद्वैत आणि अद्वैत अशी मते आहेत. मतावर मनातून तुला कोणते मत योग्य वाटते? यावर तो शिष्य काहीच बोलू शकला नाही. त्याने मौनच राहणे पसंत केले. त्याच्या मौनाला उत्तर म्हणून महाराज म्हणाले की एका गुरुकडे 2 शिष्य अध्ययनासाठी होते. काही दिवस अध्ययन झाल्यावर गुरूंनी त्यांना प्रश्न विचारला, तत्त्वमसी या शब्दाचा अर्थ स्पष्ट करून सांगावा. पहिला शिष्य म्हणाला, तत्त्वम असी म्हणजे ते ब्रह्म तूच आहेस. दुसरा शिष्य म्हणाला, तस्य त्वम असी त्या देवाचा भक्त तू आहेस. एकाच शब्दाचे 2 अर्थ पाहून गुरूंना आश्चर्य करण्याची पाळी आली. कारण त्यांनी उपदेश एकाच अर्थाचा केला होता. अनेक ग्रंथांचे वाचन केले असून सुद्धा मनातील द्वैत न गेल्यामुळे त्यांचे अंतःकरण शुद्ध झाले नव्हते. कर्ममार्गामुळेच अंतःकरणाची शुद्धता होते. सद्गुरू असल्याशिवाय साधना मार्गात प्रगती होत नाही. त्या गृहस्थाला महाराजांनी कर्ममार्गाचे महत्त्व समजावून सांगितले. राजा रसाळ म्हणून एक कोकणस्थ ब्राह्मणाचा 8 वर्षाचा मुलगा होता. तो अत्यंत भाविक होता. स्वामींना त्याचे कौतुक वाटे. एक दिवस तो हातात 7 बोरं घेऊन आला व हा प्रसाद आहे म्हणून स्वामींसमोर बोरं घेऊन उभा राहिला. स्वामींनी त्याला आज्ञा दिली की हा प्रसाद तू जमलेल्या बालकांना वाट. त्याला प्रश्न पडला की ही 7 बोरे सर्वांना कशी पुरतील? त्याने संकोचून ती बोरे स्वामींच्या हातात दिली. एवढ्यात एक बालक आले. स्वामींनी मुठीतील 1 बोर त्याला प्रसाद म्हणून दिले. तशी दुसरे बालक प्रसादासाठी आले. स्वामींनी त्यालाही बोर दिले. बघता बघता स्वामींपुढे प्रसादासाठी रांग लागली.
स्वामींनी ते बोरे डाव्या हातात घेतली व मूठ बंद केली. उजव्या हाताचा अंगठा व तर्जनीने एक एक बोर प्रसाद म्हणून काढून वाटण्यास सुरुवात केली. डाव्या हाताची मूठ मात्र घट्ट बंद करून ठेवली. जमलेले सर्व बालक, वृद्ध, विद्वान, शास्त्री, पुराणिक, जमलेल्या स्त्रिया, मुली, लोक सर्वांच्या हातावर स्वामींनी प्रसादाचे एक एक बोर ठेवले व प्रेमाने राजाकडे हसून पाहिले. या वेळेला काही अंतरावर गंगाधर पद्मवैद्य, रामभाऊ बापट ही मंडळी उभी होती. त्यांनाही स्वामींनी प्रसाद दिला व प्रेमाने आशीर्वाद दिला. त्यांनीही स्वामींना वंदन करून बोराचा प्रसाद घेतला व सेवन केला. नंतर स्वामींनी राजा रसाळाला जवळ बोलवले व हातातील बोरे वाटीत ठेवून त्याला प्रसाद म्हणून दिला. एका 8 वर्षाच्या बालकाच्या लज्जेचे महाराजांनी रक्षण केले. सारी लीला करून 7 बोरांचा प्रसाद महाराजांनी 50वरती लोकांना वाटला. हा चमत्कार कुणालाही समजला नाही. स्वामी चमत्कार करण्याच्या विरुद्ध असत. सर्व सिद्धी प्राप्त असूनही ते त्याचे प्रदर्शन किंवा त्या कधीच वापरत नसत. स्वस्वरूपाला ते नेहमी झाकून सामान्य माणसात मिसळत. महामारीचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत होता. स्वामी स्वतः अनेकांना औषध देत असत. अनेकांना त्यांनी बरे केले. शेकडो लोकांना जीवदान दिले. भाद्रपद पौर्णिमेला महाराजांचा चातुर्मास संपला. महामारीची साथही आता उतरू लागली होती. त्यामुळे महाराजांच्या दर्शनाला भक्तांची गर्दी वाढत होती. प्रसाद द्रव्याच्या राशी महाराजांसमोर पडत होत्या, परंतु महाराज कधीही त्यास स्पर्श करत नसत. आषाढ पौर्णिमेपर्यंत अप्पासाहेब देव यांनी हिशोब ठेवला व ते जेव्हा महाराजांजवळ नसत तेव्हा लोक पैसे गोळा करून वैद्य यांच्याकडे देत. ते मग सर्व हिशोब ठेवीत. अनेक धनादेश पण येत असत. त्यावर स्वामी कधीही सही करत नसत. रोज 10-15 पत्रे येत. त्याला मात्र स्वामी स्वतः उत्तरे लिहीत. कामात असतील तर नरसीकर बंधूंना लिहावयास सांगत. महाराज जरी धनाला स्पर्श करीत नसले तरी त्याच्या विनियोगावर मात्र त्यांचा काटेकोर लक्ष असे. योग्य विनियोगाचा ते आग्रह धरत. भक्तांच्या सोयींवर ते लक्ष ठेवत. एके दिवशी कोठीच्या दारात त्यांनी एक मिरची पडलेली पाहिली. लगेच ती त्यांनी कोठीवाल्याकडे दिली व सांगितले, ही मिरची श्री दत्त महाराजांच्या कोठीतील आहे, तेव्हा अशी वाया घालवू नका. व्यवहार आणि परमार्थ वाया जाऊ देऊ नये. धन आणि विद्या कणाकणाने जमते. ही मिरचीही महत्त्वाची आहे. महाराजांचे अनेक भक्त हे सामान्य संसारी होते. त्यांना महाराज संसारातून राहून भक्ती कशी करावी ते सांगत. योग्यतेप्रमाणे उपाय सुचवत. महाराजांचा चिखलद्यास मुक्काम होता त्यावेळी महाराज प्रस्थानत्रयीवरील शंकराचार्यांचे भाष्य प्रातःसमयी शिकवत असत. निवासस्थानातील आतील बाजू दार बंद करून ते शिकवीत. यात ब्राह्मण सोळ्याने बसत. त्यावेळी इतर कोणासही प्रवेश नसे. एक दिवस राजे ठाकूर साहेब बडवाणी हे महाराजांचे निस्सीम भक्त त्यांच्या दर्शनास आले. राजेसाहेब एरवी इतर वेळी येत असत, परंतु आज त्यांना भेटावयास ब्रिटिश अधिकारी, ब्रिटिश सरकारचा राजदूत दुपारी 2 वाजता येणार होता. त्याला भेटण्याआधी महाराजांचे दर्शन घ्यावे या हेतूने राजेसाहेब सकाळीच आले. ब्रिटिश राजवट अत्यंत खाष्ट होती. जो राजदूत येणार होता त्याच्या शिफारसीवरच संस्थानाचे बरे वाईट अवलंबून होते. महाराजांचे दर्शन घेऊन मग या राजदूतास भेटावे असे राजेसाहेबांनी ठरवले होते. म्हणून ते राणीसाहेबांसोबत स्वामींच्या दर्शनास आले. परंतु स्वामी तेव्हा भाष्य सांगत असल्याने तेथे जाण्यास मनाई होती. एका सेवकाने आत जाऊन राजेसाहेब भेटण्यास आल्याचा निरोप दिला. स्वामींनी तो शांतपणे ऐकून घेतला व भाष्यपाठ चालू आहे तरी आता दर्शन होणार नाही असे सांगितले. सेवकाने राजेसाहेबांना हा निरोप येऊन सांगितला. महाराजांची शिस्त किती कडक आहे हे राजेसाहेबांना माहिती होते. गुरूंचे दर्शन घ्यावे की राजदूताचे स्वागत करावे हे त्यांना कळेना. त्यांचे मन दोलायमान होऊ लागले. मन जे चिंती ते वैरी न चिंती. राज्य वाचवावे का गुरुदर्शनास थांबावे हा त्यांच्यासमोर अवघड प्रश्न निर्माण झाला. परंतु ते तसेच देवळाबाहेर स्वामींच्या दर्शनासाठी थांबले. गुरुभक्तीचा विजय झाला. त्या दिवशी नेमका पाठ संपण्यास उशीर झाला. त्यानंतर स्वामींचे दर्शन, आशीर्वाद, प्रसाद मिळण्यास 11:30 वाजून गेले. त्यानंतर राजे राजवाड्यात आले. दुपारी 2 वाजता येणारा अधिकारीही संध्याकाळी 4 वाजता आला व त्याची भेट सुरळीत पार पडली. स्वामी आपल्या भक्तांची काळजी घेत हेच खरे.
याच मुक्कामात ग्वाल्हेरच्या लक्ष्मीबाई जाधव चिखलद्यास येऊन राहिल्या. त्या अत्यंत नम्र, निष्पाप, निर्मळ वृत्तीच्या होत्या. राजघराण्यातील असूनही कुठेही अभिमान त्यांच्या वागण्या बोलण्यात नव्हता. स्वामींच्या त्या निस्सीम भक्त होत्या. रोज त्या श्रींची पूजा करून मनोभावे दर्शन घेऊन दुपारी पुराण श्रवणास बसत. त्यांची नम्रता, सेवाभावी वृत्ती पाहून स्वामीही भारावून गेले. स्वामींनी सर्वांसमोर त्यांची स्तुती केली. जया अंगी नम्रपणा, त्यासीच मिळे मोठेपणा, हे उद्गार स्वामींनी काढले. लक्ष्मीबाई जाधव यांनी सर्व जाती थरातील लोकांसाठी येथे भंडारा घातला. ब्राह्मणांना पक्वान्ने घालून आनंदित केले. सर्व लोक त्यांच्या दातृत्वाचे गोडवे गाऊ लागले, त्यांना मान देऊ लागले. स्वामींनीही त्यांची निष्पाप, निर्मळ भक्ती पाहून कौतुक केले. येथील मुक्कामात महाराजांसमोर अफाट धनसंचय जमला. त्या पैशातून अनेकांना मदत केली गेली. अडलेल्यांच्या लग्न, मुंजी, व्रतवैकल्य पार पडली. रोज असंख्य लोक जेवणासाचच. त्यांची गणती करणेही कठीण होई. या सेवाकार्यात बडवाणीचे राजेसाहेबांची उपस्थिती होती. महाराजांच्या चिखलद्यातील मुक्कामात लोकांनी नवरात्रीत श्री दुर्गा सप्तशतीचा अर्थ सांगावा असा आग्रह धरला. महाराजांनी ते मान्य केले. दुर्गा सप्तशतीचे एकूण 700 श्लोक आहेत. त्यातील प्रत्येक बीज सिद्ध करून सांगणे याला फार काळ लागला असता. म्हणून महाराजांनी ठरवले की श्लोकाचे बीज सिद्ध न करता अर्थ सांगणे सोयीस्कर होईल आणि 9 दिवसात पोथी सांगून पूर्ण होईल. याप्रमाणे महाराजांनी पोथी नवरात्रात अर्थ सांगून पूर्ण केली. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.